कधी कधी काय होतं, चिकन रश्श्याला पाहिजे तसा कलर येत नाही. तर ह्या व्हिडिओत मी सर्व पद्धत दाखवलेली आहे जेणेकरून आपल्या रश्श्याला मस्त असा कलर येईल. रेसिपीला सुरू करायच्या अगोदर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला, वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला हिरवं वाटण जे आहे ते तयार करून घ्यायचं. त्याच्याकरता इथे मी घेतला आहे लसूण, त्याचबरोबर अद्रक आणि कोथिंबीर आणि मिरची. हे सर्व आपल्याला छान अशी मस्त याची बारीक मिक्सरला लावून पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 1 किलो चिकन छान असं मस्त धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलंय. त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचंय थोडंसं मीठ, त्याचबरोबर थोडीशी हळद. जे वाटण आपण तयार केलं होतं ते घालून घेऊयात. त्याचबरोबर मालवणी मसाला. आता हे चिकन आपल्याला छान असं मस्त मॅरिनेट करून घ्यायचंय या सर्व मसाल्यांमध्ये. असं छान मस्त मॅरिनेट करून झालं की आपण हे चिकन थोडा वेळ साईडला ठेवून घेऊयात. आता वाटण करायचं, त्याकरता इथे मी सर्वात आधी कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा छान थोडासा असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा लवकर छान असा लालसर झाला पाहिजे, त्याकरता तुम्ही इथे थोडंसं असं मीठ घातलं तरी चालेल, अगदी चिमूटभर असं. त्याच्यामुळे कांदा आहे ना आपला छान मस्त लालसर होतो. तर आता मी असं कंटिन्यू परतवून ह्याला मस्त थोडासा लालसर करून घेणार आहे. कांदा असा थोडासा लालसर झाला तर त्याच्यामध्ये आपण घालूया ओलं खोबरं. हे पण छान असं मस्त कांद्याबरोबर परतवून घ्यायचंय. हे छान असं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण घालूया अख्खा मसाला. आता हे सर्व आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं असं मस्त फ्रेग्रन्स सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय. आता आपलं वाटण जे आहे ते मस्त भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे थंड करून छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचे. थंड केल्याच्या नंतरच मी मिक्सरला बारीक करायचे. चांगली छान अशी पेस्ट करून घ्यायची याची. आता सर्वात पहिले इथे मी एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. हा कांदा छान असा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर तेजपत्ता. कांदा आपला छान मस्त गोल्डन ब्राऊन झाला तर त्याच्यामध्ये घालायचे काश्मीरी लाल मिरची पावडर. आणि ह्या स्टेजला तुम्हाला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. त्याचबरोबर मालवणी मसाला. हे सर्व मसाले आपल्याला छान असे मस्त परतवून घ्यायचे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालायचे पाणी, नाहीतर आपले मसाले जळून जातील. तर हे मसाले 4 ते 5 मिनिटाकरता छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे. तुम्हाला कंटिन्यू असं हलवत राहायचंय, नाहीतर आपले मसाले आहेत ना खाली लागू शकतात. हे बघा, स्लो गॅसच ठेवायचा आहे तुम्हाला. आता आपले मसाले छान परतवून झाले की याच्यामध्ये आपल्याला घालायचंय ओलं वाटण, जे आपण तेव्हा मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. हे वाटण पण आपण मसाल्यांबरोबर छान असं मस्त मिक्स करून घेऊया. हे बघा, आपल्या मसाल्याचा कलर केवढा मस्त येतोय. हे वाटण आपल्याला कंटिन्यू परतवायचंय जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत. तर मी असं एक 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं असं कंटिन्यू परतवत राहणार आहे. हे बघा, आपलं वाटण छान असं मस्त झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हे वाटण छान परतवल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचंय. मी सर्व चिकन याच्यामध्ये घालून घेते. त्याच्यानंतर सर्व चिकन आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मसाल्यांबरोबर. आता हे सर्व चिकन मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला स्लो गॅसवरती झाकण न ठेवता असंच शिजू द्यायचंय. झाकण अजिबात ठेवायचं नाही ह्याच्यावरती. आता मी असं त्याला शिजू देणार आहे. आता 5 मिनिटं झाल्याच्या नंतर परत एकदा आपण असं छान मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते रस्सा करायला. तुम्हाला जर सुक्क पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता.
आता मी याचा रस्सा करून घेणार आहे. छान असं मस्त परत मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाहीये अजिबात. आता हा मस्त रस्सा केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय. पुन्हा सर्व एकदा मस्त मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं छान असं मस्त चिकन शिजू द्यायचे. तुम्ही आता इथे अर्धवट झाकण ठेवलं तरी चालेल. मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे अर्धवट. आता एकदा आपण चिकन हलवून घेऊयात. हे बघा शिजायला आलंय चिकन. त्याला एकदा आपण असं मस्त हलवून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा झाकण लावून चिकन छान शिजू द्यायचे. हे बघा आता आपण चिकन चेक करून घेऊया. आपलं चिकन छान असं मस्त शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि चिकन रस्स्याला कलर पण छान आलाय. हे बघा सर्व परत एकदा आपण असं मस्त मिक्स करून घ्यायचे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता त्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आणि हे चिकन मी एका छान बाउलमध्ये सर्व करून घेते. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्याच नवीन रेसिपी बरोबर. थँक्यू.